स्टोरी. तुम्ही साक्षीदार आहात ते पण थोडंसं आम्हाला सांगाल. आम्ही अमेरिकेत होतो. मधुरा बँकेत जॉब करत होती अमेरिकेत, डॉलरमध्ये अर्न करत होती. आणि मनस्वी झाल्यानंतर तिला परत जॉब जॉईन करायचा होता. तर त्यावेळेला तिने आधी CPA ट्राय केलं, म्हणजे CA, अमेरिकन CA. तिला असं वाटलं की मी ऑलरेडी एवढं अकाउंट कॉमर्स याच्यात काम केलं, तर काहीतरी मला वेगळं ट्राय करतो. तर मग त्या ह्याच्यातून तिने यूट्यूब बघायला चालू केलं. यूट्यूब जस्ट 2007-08ला चालू झालं. त्याच्यानंतर गुगलनी घेतलं आणि ॲक्च्युली गुगलनी घेतल्यानंतर मग यूट्यूब त्यावेळेला यूज व्हायचं प्रायमरीली म्युझिकसाठी, एंटरटेनमेंटसाठी, गाण्यांसाठी. पण त्यावेळेला तिला दिसलं की काही पदार्थही टाकतात, काही जे जुने क्रिएटर्स आहेत, लिशा मॅडम आहे किंवा वारेवा आहे, तर ते बघून पण तिला दिसलं की मराठी पदार्थ दिसत नाही आपल्याला. मग त्यावेळी तिला वाटलं की ही काहीतरी आहे, की तिचा उद्देश हाच होता की आपले पदार्थ मराठी आहेत, तर पहिली गोष्ट ती का नाही आणि नाही तर मी त्याच्यात काही करू शकते. तर तिथून तिने चालू केलं आणि मग पदार्थ टाकायला चालू केले. ॲक्च्युली त्यावेळेला म्हणजे तसं म्हणाल तर आम्हाला नॉलेज काही नव्हतं. व्हिडिओ कसा करायचा, कसा एडिट करायचा, काय. मधुराचं एक गोष्ट आहे की ती जी काय काम करते ते टेक्निकल असो कुठले असो, त्याच्यात तिचं लर्निंग ॲबिलिटी खूप चांगली. म्हणजे कुठलीही गोष्ट सतत काही ना काहीतरी लर्न करणं. म्हणजे आज जरी आपली ही टीम आहे व्हिडिओग्राफर फोटोग्राफरची, प्रसादलाही माहिती आहे. प्रसाद आमच्याकडे 10 वर्षापासून काम होतं. प्रसाद जर लेट झाले 10-15-20 मिनिटं तर मॅडम शूट चालू करतात 3 कॅमेराचं. त्यांना विचारा, त्यांना ISO काय, शटर स्पीड काय, सगळं कळतं. आणि जनरली आपण थोडं काम झालं, बोर झालं की आपण बसतो आणि काहीतरी नाही का टाइमपास करू, एखादा मूवी. तिचं तसं नाही, ती कंटिन्युअस लर्न करत असते. आत्ताच काहीतरी AI वर बराच अभ्यास करण्यामध्ये याचा आणि माझ्या मागे लागलं की AI थ्रू आपण कसं करूया कॉन्टेंट. तर ती विजन आणि ती रेडीनेस आहे. मी IT मध्ये आहे, पण मी पण अजून AI मी शिकतो. तर माझ्या पुढे जाऊन नाही आपण कॉन्टेंट क्रिएशनमध्ये AI कसं आणू शकतो, तर त्या लेवलचं तिचं नॉलेज आहे, अंडरस्टँडिंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथून आपली सुरुवात झाली. MR एक वर्ष झालं. त्याची पण स्टोरी सांगतो. दिवाळी काहीतरी 8-10 दिवसावर आली होती आणि आम्ही मुंबईला चाललो होतो. मधुरा म्हटली मला मेजरिट कप लॉन्च करायचे. म्हटलं कधी? दिवाळीच्या आधी. किती दिवस? 4 दिवस. 4 दिवसात म्हटलं कसं लॉन्च होईल? नाही का, नाही काही करा, तुम्ही लॉन्च करा. म्हटलं अगं, म्हणजे जेव्हा एखादं आपल्याला व्हेंचर चालू करायचं त्यावेळी तुझा जो ठामपणा आहे नाही का, तर मग त्यावेळेला म्हटलं की एवढ्या कमी वेळात नाही होणार. हा नवीन एरिया, लाईन ऑफ बिझनेस आहे, तिथे आपल्याला नॉलेज नाही आहे, तर मला थोडा वेळ आहे. तर आपण तो नोव्हेंबर गेला, डिसेंबर, कारण याच्यामध्ये एखादा प्रोडक्ट आणणं आणि तो आपल्या फॅन्स, आम्ही कधी कस्टमर हा वर्ड नाही वापरत. मधुरासाठी सगळे आपली फॅमिली आहे. म्हणजे जे काही तुम्ही आलात, म्हणजे जसं प्रियंकाजी बोलल्या की हा फॅमिली इव्हेंट आहे, आम्हाला हा करायचा होता. तर त्याच्यात मधुराचीच थॉट प्रोसेस होती की आपण माझ्या फॅमिलीला कधी बोलतो. त्याच्यामध्ये आपण एक कॉन्टेस्ट रन केली, ती कॉन्सेप्ट आली की आपण एक कॉन्टेस्ट रन करूया, त्याच्यामध्ये लकी विनर्स काढूया. आणि मग त्याच्यामुळे आमचे आज 15 गेस्ट आले. त्याच्यामध्ये आमची जी मुंबईची टीम आहे ती आमच्याबरोबर खूप वर्षापासून आहे. शीतलजी आहेत, लता काकू, शमिकाजी. नवनाथला मी डिटेलही नाही सांगितले. त्यांनी म्हटले नाही सर आपल्याला करायचं. म्हटलं डिटेल्स समजून घ्या, कसं करायचं. नाही मधुरा येत ना, आम्ही करणार आहोत. म्हणजे तो त्यांचा तयारी होती ज्यावेळी कुठला बिझनेस आहे याच्यासाठी. त्याच्यानंतर वर्षभरात आपण म्हणजे ज्यावेळी आम्ही डिसेंबरला रिव्ह्यू घेतला तर खरंच खूप प्रेम मधुरावर करतात. एक प्रोडक्ट विकण्यामागे कधीही आमचा पूर्ण कमर्शियल हा कधीच पर्पज नव्हता की बाबा हे प्रोडक्ट विकून काहीतरी पैसे कमवायचे, कारण त्याच्यातून हा कधीच विजन आमचा नाही. एक छानसं प्रोडक्ट, कारण काय होतं की ज्यावेळी पदार्थ बनवले जातात, मधुराचे कढई आहे, पॅन आहे, तर लोकांचे प्रश्न येतात की हे कुठलं आहे, कुठलं वापरतं. मग त्याच्यातून म्हटलं की आपण एक लाईन ऑफ बिझनेस करू की ज्याच्यामध्ये आपण चांगले प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचूया. पण त्याच्यामध्ये आम्ही कधीही हा कमर्शियल अँगल नाही आणला. त्याच्यामागे कायम हीच विजन आहे की आपल्या लोकांना काहीतरी आपण देत राहतो. आणि ही मधुराची विजन आहे. त्याच्याबद्दल तिचं खरंच टाळ्या वाजून कौतुक केलं. आणि हे म्हणजे जातात हे सांगेल की मधुराकडून जर काय शिकायचं असेल तर हार्डवर्क, कंटिन्युअस काम करत राहणं. आणि कधी कधी मीही सरप्राईज होतो
काल रात्री 7-7:30 पर्यंत शूट चालू होतं, परवा 8-8:30-9 वाजेपर्यंत शूट चालू होतं. तरी म्हणते ते आज काय काय झालं मी उद्या शूट करते. म्हणला का हा एवढा मोठा इव्हेंट आहे, हा तरी एन्जॉय कर नाही का. त्यामुळे ते न थांबणं आणि करत राहणं हे मधुराकडून आणि चिकाटीने करत राहणं आणि सगळ्यांना रिस्पेक्ट देणं हे तिच्याकडून शिकण्यात आलं. एवढं म्हणून माझे 2 शब्द. 3 cheers, repeat.